हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावो. तर आता वाजले 10:30 आणि आज तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं मला. एक मिनटं. उठ ना. तर आता ज्या वस्तू तुम्ही बघितल्या त्या आज मी थोडंसं असं घर साफ करत होती तेव्हा ती मला पिशवी भेटली आणि मी बोलली चला तुम्हाला सुद्धा दाखवू की मी टेलरिंगचा कोर्स केला होता. झाले 1.5 वर्ष. पूर्ण कंटिन्यू नाही मला करता आलं कारण की मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास, घरची कामं, तेवढा वेळ नाही मला देता आला टेलरिंगला. 4-5 महिन्यात मी कंटिन्यू केलं, त्याच्यानंतर मग मला बंद करावं लागलं. तर ती एक छोटीशी खंत आहे की मनात की कुठली गोष्ट एवढी आपण जिद्दीने घेतो, वस्तू सर्व घेतो आणि मग ते कंटिन्यू करता येत नाही, थोडंसं वाईट वाटतं. सो माझं सुद्धा तसंच झालं. तर मी ड्रेस शिकली सर्व करायला, फक्त आता ब्लाऊज शिकणार होती पण ते नाही जमलं मला कंटिन्यू कारण की मुलांच्या शाळेचं एवढं टायमिंग पण मध्ये चेंज झालेलं आणि ये जा खूप असं जमतच नव्हतं टेलरिंग क्लास कंटिन्यू करायला, टायमिंग द्यायला तिथे. मग ते थोडंसं असं राहिलं होतं. तर म्हणतात ना आवड असते पण सवड नाही, तसं सध्या माझं झालं होतं. मला अजिबात टाईम नाही भेटायचा. तर खूप अशा वाटतं मनाला की काहीतरी एक आवड आपली जपावी. पण ठीक आहे, आता नाही पण इन फ्युचर कधी मला जर वेळ भेटला की आणि मला जमलं तर मी नक्की कंटिन्यू करेन टेलरिंग क्लास आणि मला तो करायचा आहे कारण की मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. तसं मी अगोदर माझ्या लग्नाच्या पूर्वी मी पार्लरचा सुद्धा कोर्स केला होता, त्यामुळे मला थोडंफार नॉलेज आहे जसं हेअर स्किनच्या बाबत. तर मला थोडंफार जे टिप्स आहेत ते मी काही व्हिडिओ तुमच्यावर शेअर केले आणि आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर नॉलेज घ्यायला मला खरंच खूप आवडतं आणि तो माझा आवडता विषय आहे हेअर आणि स्किन. तर असे नवीन नवीन गोष्टी शिकायला मला खूप आवडतात. तर बघूया, जर जमलं तर नक्कीच कोर्स हा कंप्लीट करायचाच आहे मला, सध्या वेळ भेटला तर. मग चला म्हणजे तुम्हाला असं दाखवायचं होतं की ज्या गोष्टी आपण खूप जिद्दीने करतो, म्हणजे आवडीने करायचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याशी कंटिन्यू होत नाही तर मनाला कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं. तसं माझ्यासुद्धा वाटलं. खूप गोष्टी मी करायचा प्रयत्न केला पण मला तो कंटिन्यू करता आली नाही, पुढे शिकवता आलीच नाही, ती गोष्ट शिकता आलीच नाही. पण ठीक आहे, होईल कधीतरी. आणि चला मग आता घरातली बाकीची कामं करून घेते आणि तुमच्याबरोबर हेअर ऑइलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे की आज केसांना मी घरीच कसं ऑइल प्रिपेअर करते हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला, तर आता आपल्याला तेलाचं प्रिपरेशन करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला भांडं पाहिजे. तर माझ्याकडे इकडे लोखंडाचं भांडं आहे.
तुम्ही पाहू शकता तवा आहे. तुमच्याकडे कढई किंवा काही असलं तरी चालेल आणि लोखंडाचं नसलं तर बेसिक आपलं स्टीलचं असलं भांडं तरी चालेल. छोट्या मोठ्या कुठल्याही ज्याच्यात तुम्ही जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता. तर इकडे आता सध्या माझ्याकडे आता होतं लोखंडाचं भांडं तवा, तर मी तोच वापरणार आहे. आता दुसरी गोष्ट आहे ऑइल. तर तुम्ही कुठलंही ऑइल घेऊ शकता जे तुम्ही वापरताय. कोकोनट ऑइल, तिळाचं तेल, जे तुम्हाला ऑइल पाहिजे ते तुम्ही ऑइल इथे घेऊ शकता. आता मी काय करते, मी 15 दिवसाचं एकदा छोटी बॉटलमध्ये तेल तयार करून ठेवते. त्याच्यानंतर मी परत नवीन बनवते. तर तुम्हीसुद्धा तसं करू शकता. एकदाच तेल तुम्ही ठेवू शकता. मग चला कसं काय बनवूया ते पुढे बघूया आणि मग पुढे मी तुम्हाला सर्व सांगत जाईल. ओके, चला. तर मी इकडे तव्यामध्ये एक छोटी वाटी तिळाचं तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी एक छोटासा कांदा ॲड करून घेणार आहे. जर तुमची क्वांटिटी जास्ती असेल तेलाची तर मोठा कांदा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी असे छोटे छोटे त्याचे पीसेस करून घेतले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक करायचे, कट करायचे असेल तरी तुम्ही कट करू शकता. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत, 1 चमचा रोजमेरीचे लीव्स टाकायचे आहेत आणि कलौंजी सीड्स 1 चमचा. हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहे. आता हे सर्व आपल्याला एकदम मंद गॅसवरती ॲटलिस्ट 5-7 मिनटं तरी परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला अजिबात करपवायचा नाही आहे, ओन्ली आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. त्यानंतर हे गार करून आपल्याला एका चायच्या चालणीने आपल्याला ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा, असं मी पूर्ण ते गाळून घेतलं आहे आणि एक छोटीशी जी काचेची बॉटल असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते ओतून घेऊ शकता. जेव्हा कधी तुम्हाला आता ऑइलिंग करायचं असेल, थोडंसं तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन थोडंसं ते तेल गरम करून केसांना हेअर ऑइलिंग करू शकता. पाहिलंत ना किती सोपं आणि इझी आहे ऑइलिंग. तर मी तुम्हाला हेअर ऑइलिंगसुद्धा करून दाखवते केसाला. तर मी असं त्याच वाटीमध्ये थोडंसं अकॉर्डिंग टू माय हेअर तेवढं मी ऑइल घेतलेलं आहे आणि कापसाच्या साहाय्याने मी पूर्ण केसांना ऑइल करणार आहे. तर बघू शकता तुम्ही असे मी छोटे छोटे भांग पाडून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये मी केसांना ऑइल करत आहे. असं मी पूर्ण दोन्ही बाजून पाटी सर्व केसांना करणार आहे. तेल लावून घेणार आहे कारण की तेल हे आपल्या स्कॅल्पला लागणं खूप गरजेचं आहे आणि ते करता करता तुम्ही केसांचा मसाजसुद्धा करून घ्या हलक्या हाताने. ॲटलिस्ट निवांतपणे तुम्ही हलक्या हाताने मसाज करत राहा केसांना. मी पूर्ण असा प्रोसेस केलेला आहे. त्यानंतर जे काही थोडंसं ऑइल उरेल ना, ते ऑइल तुम्ही तुमच्या लेंथवरतीसुद्धा अप्लाय करा कारण की त्याने आपली लेंथसुद्धा जे ड्रायनेस असतं ना आपल्या केसाला त्याचासुद्धा फायदा होतो. मग असं पूर्ण आपल्या केसांना अप्लाय करून घ्या. तर पाहिलं ना, असा सर्व प्रोसेस होता आणि हा सर्व प्रोसेस आपल्याला एकदम स्लो गॅसवरती करायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही. कुठलेही जे वस्तू आपण आता याच्यामध्ये टाकलेले आहेत इन्ग्रेडियंट्स ते अजिबात आपल्याला करपवायचे नाही आहेत. सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं आपल्याला गार करू द्यायचं आहे. त्याच्यानंतर अशी एक काचेची बॉटल असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ऑइल गाळून त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर दिवसाभरात 1-2 तास उन्हामध्ये ती बॉटल जरा सनमध्ये ठेवलात तर त्याचं इन्फ्युजन चांगलं होतं आणि बेनिफिटसुद्धा चांगलं भेटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे ऑइल रात्री लावू शकता. रात्री ऑइल मस्तपैकी मसाज करायचा, सकाळी उठून वॉश करून टाकायचा किंवा तुम्हाला 2-3 तास अगोदर लावून ठेवलं तर नंतर वॉश केला तरीही चालेल. आता ह्या ऑइलचं बेनिफिट आहे की तुम्हाला तुमची हेअर ग्रोथ होते, हेअरफॉल थांबतो आणि केसांचं टेक्स्चरसुद्धा सुधारायला मदत होते. ॲटलिस्ट तुम्हाला 1 मंथ तरी हे ऑइल वापरत राहायला पाहिजे. तर तुम्हाला वापरलं ना तर तुम्हाला याचा फायदा जाणवेल. तर नक्की तुम्ही असं सिंपल साधं ऑइल घरीसुद्धा प्रिपेअर करू शकता. तर इकडे जे मी तेल वापरले आहे ते आपलं तिळाचं तेल आहे. तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा वापरून प्रिपेअर करू शकता. बघितलंच किती सिंपल आणि साधी प्रोसेस होती. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.